आज नसरापूरचे ग्रामस्थ, नसरापूरचे सरपंच, ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष मी काम केलं, असे संग्राम दादा थोपटे तर आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून यावेळी संग्रामदादा, मी, ग्रामस्थ आम्ही माणुसकीच्या नात्याने एकत्र आलेलो होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली, याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की अतिशय तातडीने ते स्वतः या केसचं मॉनिटरिंग करतील आणि जोपर्यंत या नराधामाला फाशी होत नाही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऑफिस त्याच्या जातीने लक्ष घालेल. मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानते. आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास टाकलेला आहे आणि त्याच्यामुळे आता पुढे केसचं काय होतं याचं आम्ही सगळे मिळून फॉलोअप घेऊ. पण एक अतिशय दुर्दैवी घटना, महाराष्ट्राला काळिमा फासणारी अशी क्रूर घटना जी झाली आहे त्याचा अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र नाही देश निषेध करतो. आणि आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून या केसचा जोपर्यंत त्याला तातडीने फाशी होत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून याचा फॉलोअप केला पाहिजे. मी माध्यमांचेही मनपूर्वक आभार मानते. सगळे कॅमेरामॅन असतील, सगळे रिपोर्टर्स असतील, ज्या पद्धतीने तुम्हीही हा विषय लावून धरलेला आहे. एक अवेअरनेस प्रोग्राम आपण संपूर्ण राज्यात घेतला पाहिजे. आजही कानावर आल्या आहेत काही घटना, काल आणि आज महिलांवर होणारे अत्याचार, मुलींवर होणारे अत्याचार हे वाढत चालले आहेत. त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक कायदा, शक्ती कायदा आणला होता, तर तो कायद्याची अंमलबजावणी, सुरक्षितता आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे. आता झालेल्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचे आदेश दिले की याआधी लैंगिक शोषणामध्ये जे आरोपी सोडायचे त्यांना पॅरोल दिला जायचा, मात्र हा पॅरोल नाकारण्यात येईल अशा प्रकारचा कायद्यामध्ये आता बदल करावा असे आदेश विधिवत. आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो. शक्ती कायद्यामध्ये माननीय उद्धवजी आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जेव्हा शक्ती कायदा आला होता तेव्हा असे अनेक आम्ही सूचना त्या कायद्यात आणल्या होत्या. त्याची अंमलबजावणी जर होत असेल तर त्याचं मी स्वागतच करेन. अशा अनेक घटना काल आणि आज मध्ये आलेल्या. एक मिनिट त्यांचा एक प्रश्न चाललाय. हा, नाही, खरातांची जी केस झाली त्याचा फॉलोअप महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उत्तम पद्धतीने केलाय. तो लॉजिकल एंडला न्यावा एवढीच आमची अपेक्षा. त्याच्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप आतापर्यंत झालेला नाही, याबद्दल आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. इथून पुढेही त्याच्यात राजकीय हस्तक्षेप न होता त्यात शोषण झालेल्या प्रत्येक महिला आणि पुरुष त्याला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा. पीडित मुलीच्या वडिलांनी आता स्पष्ट केलं की सरकारने त्यांचं शैक्षणिक खर्च वकिलाचं आठवण दिलं होतं. आता 2 वर्ष झाली, 1 रुपये दिला नाही. शाळेने 32 रुपये भरा असं शाळा. मी स्वतः त्याचा फॉलोअप करीन. मी ती बातमी तुमच्या चॅनलवर पाहिलेली आहे, त्याच्याबद्दलही आम्ही स्वतः फॉलोअप करू. हिंदी में बता दीजिए आज आप राज्य परिचालकच्या पोलीस त्यामध्ये प्रश्नोत्तरांची जी विषय होता तो तुम्ही ट्विट केला, नेमकं काय आहे त्या विषयामध्ये असं झालंय की त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत. त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही. परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे. महाराष्ट्र के सारे नसरापुर के ग्रामस्थ, सरपंच और जिनके साथ मैंने बहुत साल काम किया, संग्राम दादा थोपटे, और हम सब उनको माननीय मुख्यमंत्री जी को मिले. मैं तहे दिल से उनकी आभारी हूँ कि उन्होंने हमें टाइम दिया और उन्होंने हमें वायदा किया है कि जब तक फांसी नहीं होती वो खुद इसका केस का मॉनिटरिंग करेंगे. तो हम बड़ी अपेक्षा और हम विश्वास रख रहे हैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और पुलिस दल पे
कि वो हमारी बच्ची को न्याय देंगे। भाई ये कहा जा रहा है कि कैबिनेट में इस समय एक फैसला लिया गया, वो फैसला ये कि लैंगिक अत्याचार असॉल्ट में जो लोग भी शामिल हो उन्हें पैरोल ना दिया जाए, इस तरीके का कायदे पे कानून बनाने पे सरकार काम कर रही है, क्या कहना चाहेंगे? आपको याद होगा उद्धव जी की सरकार, महाविकास आघाड़ी की जब सरकार थी तो शक्ति कायदा हमने लाया था, उसमें बहुत सारी ऐसी चीजें थी, लेकिन वो दिल्ली भेजा गया और आगे उस पर कुछ एक्शन नहीं लिया गया। मैं बड़ी विनम्रता से महाराष्ट्र और भारत सरकार को विनती करना चाहती हूँ कि उन्होंने ये शक्ति कायदा जो हमने लाया था, कभी भी हम सब ने राजनीति से उठ के हमारी महिला बच्चियों और महाराष्ट्र और भारत के नागरिकों के लिए हम साथ में मिलके उनकी सुरक्षितता की जिम्मेदारी लेनी चाहिए। एक अंतिम सवाल, पश्चिम बंगाल में जो है बीजेपी को हिस्टोरिक मैंडेट मिला है, क्या कुछ कहेंगे? आमचं म्हणणं आहे की प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे। कुठलाही सरकार, आधी आमचं सरकार असेल तेव्हा अशी घटना झाली असेल तरी ते वाईटच आहे। जे कुठली असं लैंगिक अत्याचार झाला तर तो वाईटच आहे आणि सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून राजकारण बाजूला ठेवून अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत, याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे। हिस्टोरिक मैंडेट मिला, क्या कुछ कहना चाहिए? ये बहुत मिक्स्ड रिव्यूज आ रहे थे, लेकिन ममता दीदी फिनिक्स की तरह फिर से एक लड़ाऊ और जिम्मेदार महिला है और मुझे विश्वास है कि फिर से एक चुनौती समझ के वो आगे बढ़ती या जाएगी। संदर्भामध्ये काही शरद पवार गटाचे आमदार आहेत जयंत पाटील, ज्येष्ठ नेते, त्यांनी असं म्हटलंय की भाजपनं या निवडणुकीमध्ये मेहनत घेतली आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। तुम्ही भाजपचं अभिनंदन करता? हे बघा, जो जीता वही सिकंदर, त्याच्यामुळे जर कोणी जिंकलं असेल तर त्याचा शुभेच्छा द्यायचं आमची नैतिक जबाबदारी आहे आणि आम्ही राजकारण करतो। अर्थातच जो संविधानाच्या चौकटीत होत असेल तर जे जिंकले त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहिजेत आणि ज्यांना अपयश आलं त्यांना आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आम्ही कुठे कमी पडलो। बंगाल आणि आसाममध्ये इलेक्शन कमिशनने गैरवापर केलेला आहे आणि त्या सगळ्या निवडणुका नाही, मला असं वाटतं दीदीही त्याचा आढावा घेत आहेत। SIRच्या बाबतीत दीदींचं फार टोकाची मतं होती, मला असं वाटतं दीदीच ह्याच्यावर स्पष्टीकरण देतील आणि त्यांना न्याय मिळेल असा माझा विश्वास आहे। नहीं, मेरे ख्याल से दीदी इस सब का स्टडी करे, हमारी सबकी तृणमूल कांग्रेस DMK से हमारी बात हुई कल रात को, 1-2 दिन में वो पूरा डेटा आप सबके शेयर करेंगे। अरे हार जीत तो सबके लाइफ में होती है, एक आध सिनेमा फ्लॉप हो गया तो एक्टर घर में थोड़ी बैठता है। मुझे बताइए, रणबीर सिंह ये 2 साल पहले जब तक धुरंधर नहीं आई थी आप पीछे भाग रहे थे, हो गया ना एक धुरंधर, वैसा ही होता है लाइफ में, हार जीत तो होती है। परंतु इंडिया अलायन्सची बैठक